प्रियांका चतुर्वेदींचं काय? त्या तर तरुण आहेत, त्यांचं भाषेवर प्रभुत्व आहे, राजकारणाविषयी त्या बोलत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये त्या काही राजकारण सोडून देणार नाहीत. त्यांना कुठल्या तरी पक्षामध्ये ते स्थान मिळवावं लागेल, पुन्हा एकदा खासदारकी मिळवावी लागेल, पुन्हा एकदा कोणतीतरी अशी जबाबदारी घ्यावी लागेल की जेणेकरून त्यांचं राजकारण सुरू राहील. आणि त्यामुळे ते अजित पवार गटाशी बोलून काही प्रयत्न करत असतील तर त्यात काय चुकीचं आहे किंवा असं काही म्हणता येणार नाही, कारण प्रत्येकाला तो अधिकार आहे. तसंही प्रियांका चतुर्वेदी या काय कट्टर शिवसैनिक होत्या असं काही नाहीये की पहिल्यापासून शिवसेनेतच होत्या आणि अचानक त्या शिवसेना सोडणार म्हटल्यावर अनेकांना धक्का बसेल असं काही नाही. जसं राज ठाकरे, नारायण राणे हे शिवसैनिक होते आणि शिवसेनेमधलेच होते, पण त्यांनी जेव्हा शिवसेनेतून सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांना धक्का बसला की राज ठाकरे पक्ष सोडतायत किंवा नारायण राणे पक्ष सोडतायत. तसं काही प्रियांका चतुर्वेदींच्या बाबतीत नाहीये, कारण प्रियांका चतुर्वेदी या आधी काँग्रेसमध्ये होत्या, तिथून त्या उभाटात आलेल्या आहेत आणि त्या आता अजित पवार यांच्यासोबत जाणार असतील त्या पक्षामध्ये तर त्यात हरकत काय?